तर तू आता खूप जणांसोबत काम केलंयस, वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलं आहेस. आपण आधी तर हिंदीकडे येऊया. मी लारा दत्ताचं विचारेन, कारण लारा तशीही खूप छान असते सेटवर आणि ती खूप छान हे करते. तर तुझा त्या सीरीजचा कसा अनुभव राहिला लारासोबतचा स्पेसिफिक? कारण हिंदीमध्ये गेल्यावर ना एकंदरीत आपल्याला कदाचित मराठी कलाकार जेव्हा पहिल्यांदा काम करतात त्यांच्या डोक्यात बरेच प्रश्न असतील किंवा आणि तुला लगेच मला वाटतं ती संधी खूप छान मिळाली, पटकन मिळाली आणि तिचं तू सोनंही केलंस. तिथला किस्सा सांगण्यासारखा असेल लारा सोबतचा तर मला ऐकायला आवडेल. असे किस्से नाहीत घडले फ्रँकली, कारण आम्ही मैत्रिणी नाही आहोत हं. किंवा आमचा एजमध्ये खूप इतकं फरक आहे. फरक आहे, की मी त्यांना मुलीसारखी होते तिथे. हो. म्हणजे रिंकू हं, खाना हं, खाया, ओके चलो शॉट करेंगे, इथपर्यंत ते साधं हं, होतं आणि हिंदीत ना खूप प्रोफेशनल काम करतात. हं, म्हणजे काम झालं की सगळे, आणि मुळात माझाही स्वभाव तोच आहे, की काम झालं की आपण आपली व्हॅनिटी, आपलं पुस्तक आणि आपण बसायचं. हं, पण माणूस म्हणून अर्थातच मी तेच शिकले. आपलं काम आपण वेळेत येणं, टापटीपपणे आपलं काम करणं आणि फोकस असणं, आणि माणूस म्हणून त्या खूप हंबल आहेत. येता-जाता विचारणं असेल आणि दडपण तेच राहतं ना, की एवढं मोठं कलाकार असेल आणि हं. माझ्याकडून रिटेक झाला तर. तर त्या इतक्या सहज असायच्या पहिल्या-पहिल्यांदा, की ठीक है, होता है मतलब, करेंगे हम, अच्छे से करेंगे. असं वगैरे त्या बोलायच्या. त्याच्यामुळे त्या खूपच गोड आहेत काम करायला. माणूस म्हणूनच त्या खूप कमाल आहेत. हं. त्याच्यामुळे मला खूप मजा आली त्यांच्यासोबत. सैराट पाहिला होता लाराने? हो. हो? मग काय बोलली का तुला म्हणजे पहिल्या अर्थात दिवशी सगळे कशी तिची रिएक्शन होती सग पहिल्या दिवशी तुला काही भेटल्यानंतर? नाही, नॉर्मलच होतं आणि हं. तुझं काम बघितलं आणि आवडलं. इतकं ते सहज साधं होतं आणि मला तसंच आवडतं. मला खूप असं सांगितलं, की असं कधी-कधी वाटतं, की लोक बापरे! फेक बोलतायत, खरंच कौतुक करतायत. पण ते जेन्युइन मनापासून, आणि त्या लाऊड नाहीयेत हं, माणूस म्हणून. त्या हं, खूप शांत, व्यवस्थित वाटेल खरंच वाटलं तर बोलणाऱ्या आहेत. हं. उगीचच बोलायचंय म्हणून त्या बोलल्यात असं नाहीये हं, त्यांच्यासोबत. हं, म्हणजे हं. मी काय फार नाही काम केलं, एकच शो केलाय. पण तरीही मी जितकं त्यांना बघितलं. हं, 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 हं. बरं जूनच्या निमित्ताने तर तू बऱ्याचदा बोलली असशील कदाचित अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ जींसोबत बरेच जण मोठे कलाकार म्हणतात, की "यार अमिताभ बरोबर काम करायला आमची वर्ष गेली. म्हणजे तेव्हा कुठे आता आम्हाला भूमिका मिळाली." पण तुला पण खूप लवकर ती नागराजमुळे ती संधी अर्थातच मिळाली आणि त्यांचा एखादा शॉट पाहिला असेल किंवा काय कसं कामानिमित्ताने तू कसं त्यांना ऑब्झर्व्ह केलंस ॲज अ कलाकार आणि ते जे रिस्पेक्ट देतात, ती कमालीची रिस्पेक्ट असते. अगदी त्यांच्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या माणसाला सुद्धा ते असं अदबीने हे करतात. तर तो अनुभव अमिताभ बच्चन यांचा कसा होता तुला? माझा एकच सीन होता मोस्ट हो, हो. त्यांच्यासोबत. मी असं खूप काम नाही केलंय. हं, त्याच्यामुळे माझा काही अनुभव नाहीये हं. पण एका त्यांच्यासोबत. सीनचंच तुला त्यांना त्यांचा आम्ही ऑराच असा आहे, की तो ऑराच आपल्याला हे असं करतो. आपल्याला वाटतं, पण ते माणूस म्हणून खूप साध्या हं. हां, डेफिनेटली तो औरा ऑरा. आहे, हां. त्याच्यामुळे भीती वाटते. पण माणूस म्हणून ते खूप सहज आहेत. म्हणजे ते सेटवर येतील, सगळ्यांना विचारतील, "हां, कौन-सा सीन है? हां, ओके, चलो करतोय." इतकं सहज आहे ते. आणि माझा स्वभाव असा आहे ना, मुळात मी काम करताना माझ्यासोबत समोर कोणीही आणून उभं करा. हं, माझ्यातला फॅन मी बाजूला ठेवूनच येते. तिथे हं, बघून मी, "अरे बापरे! नाहीच होत मला. मला काहीच फरक पडत नाही." काम करताना म्हणते हां मी. हं, कट झालं, की मी मग त्या लोकांना बघते आणि एक वाटतं, की आपण काम केलंय, कोण आहेत? हे कट नंतर होतं. पण कामाच्या माहिती नाही का, पण कामाच्या प्रोसेसमध्ये ते कुठंही त्या गोष्टी मला शिवत नाहीत, की मी यांची फॅन आहे आणि अमिताभ सर आहेत वगैरे. असं नाही होत. पण अर्थात सीन व्यतिरिक्त जेव्हा-जेव्हा मी बघायचे, तेव्हा मी ऑब्झर्व्ह केलं, की इतका मोठा कलाकार, आणि म्हणजे कोण त्यांचं फॅन नाहीये. मी स्वतः पण आहे. ते ज्या हंबल पद्धतीने लहान मुलांपासून सगळ्यांना विचारतात, हं, त्यांच्यासोबत हं, राहतात. ती एक सहजता आहे आणि ते खूप चांगले लिसनर आहेत. हं. म्हणजे ते स्वतःच नाहीत सांगत. कोणीही येऊन त्यांना बोललं ना, तर ते ऐकूनही घेतात, की पुढच्याचं म्हणणं काय. सो ही एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले. हं. फरक वाटतो तुला हिंदी सेट आणि मराठी हो. सेटचा एक कामाचा कसा हे फरक असतो? काय तुला एक तू ती ती थिन लाईन आहे तुझ्या हसण्यातनं मला कळाली, पण ती थिन लाईन काय सांगशील? की हिंदीचा अप्रोच कसा असतो आणि मराठीचा कसा असतो? मराठीत मला आपलेपण खूप आहे. मी कुठेही जगभरात काम केलं ना, हं, कारण माझी भाषा मुळात ही आहे. हं, पण मी कुठेतरी म्हटलं पण एका ठिकाणी, की प्रोफेशनली काम काम हं, करताना मला असं वाटतं, की आपण प्रोफेशनली काम करावं. मग हं, तुम्ही माझे बहीण असा, मावशी असा, मामी असा. हं, हं, मी असं नाही म्हणणार, की माझी फिल्म आहे तर थोडंसं म्हणजे माझ्यासाठी करणं. हे आपल्या मराठीत फारसं होतं, की हं. दरवेळी समजून घे, समजून घे, समजून घे असं.
म्हणजे खरं सांगायचं तर असं नसावं. मला असं वाटतं की ती मैत्री किंवा ते नातं ना आपण बाहेर ठेवावं ऑफकोर्स. आणि काम करताना एकमेकांना रिस्पेक्ट देऊन कामाच्या पद्धतीने काम करावं. हे मिक्स केलं ना मग खूप खराब होऊन जातात सगळ्या बरोबर, गोष्टी. बरोबर. सो हिंदीत ते मी नाही बघितलं. हिंदीत म्हणजे कितीही घट्ट मित्र असले तरी ते खूप प्रोफेशनल काम करताना असतात. हं, इतर वेळी आपण फिरायला जाऊ, मजा करू, काहीही करू. हं, 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 सो मला हा फरक खूप प्रकर्षाने जाणवतो. हं.